तर फॅमिली कसे सगळे मजेत नाशिस खुश राहा आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत पहिलं जसं आपण बघितलं होतं पहिले 3 महिने बघितले होते आपण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, त्याचप्रमाणे आता बघणार आहोत एप्रिल मे आणि जून. तर हे 3 महिने कसे जाणार आहेत, काय चेंजेस आहेत, काय बदल आहेत, कुठे फोकस करायचं आहे, कुठे लक्ष द्यायचं आहे, तर हे सगळं आपण डिटेल्स बघणार आहोत. ओके, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे, तर सर्वात पहिले बघणार आहोत एप्रिल सॉरी पहिलं बघणार आहोत एप्रिल महिना कसा जाणार आहे. ओके, 10 ऑफ पेंटिकल्स, पेज ऑफ वँड्स अँड 2 ऑफ कप. ओके, सर्वात पहिली गोष्ट अशी दिसते मला क्लिअर कट की आर्थिक परिस्थिती सुधारण्यात आणि हेल्प करण्यात एक तुमचा फोकस राहील. ओके, सतत मदत करण्याची ओढ राहील. कुठून तरी माझ्या हातून काही मदत होईल, माझ्याकडून समोरच्याला काही मदत घडेल किंवा माझ्याकडून काही हेल्प करता येईल का, अशी भावना आणि असा फोकस तुमचा एप्रिल महिन्यात राहणार आहे. आणि पार्टनरशिप म्हणता येईल किंवा भावाला, मिस्टरांना किंवा मिसेसला तुम्हाला मदत करावीशी वाटेल. पार्टनरशिप ची संधी येण्याची चान्सेस एप्रिल महिन्यात येणार आहेत. तर ह्या ठिकाणी थोडीशी तुमची प्रगती होईल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पावलं उचलणार या बाबतीत आर्थिकदृष्ट्या, तर तुम्हाला नक्कीच पुढे प्रगती राहील. आणि अजून एक असं दिसते की जिथे तुम्ही जॉब वगैरे करता आहेत आणि टीमवर्क जिथे होणार आहे तिथे तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. प्रमोशनचे चान्सेस दाट आहेत काहींच्या बाबतीत. ओके, तर ओव्हरऑल सगळं छान आहे. आणि अजून एक की जसं की कोण शिक्षण घेत आहे, कोण काही नवीन गोष्टी शिकणार असतील किंवा एज्युकेशन किंवा कुठलाही नवीन अभ्यास तुमचा कला क्षेत्र असू शकतो किंवा काही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एप्रिल महिना हा एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि कुठलीही नवीन काम करण्यासाठी किंवा नवीन गोष्टी घडवण्यासाठी किंवा नवीन बिझनेस चालू करण्यासाठी किंवा नवीन पावलं उचलण्यासाठी, एक रिलेशनशिप असू शकतं किंवा बिझनेस असू शकतो, काही नवीन जे करायचं आहे तुम्हाला, एक नवीन पाऊल उचलायचं आहे स्वतःच्या लाईफच्या इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा अपडेटिंग होण्यासाठी, तर एप्रिल महिना तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. ओके, आता आपण बघणार किंवा तुम्हाला कर्ज काढायचं आहे किंवा काही गोष्टीचा एक प्लॅन बनवायचा आहे, तर एप्रिल महिना तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहणार आहे. म्हणजेच काय, तर एप्रिलची एनर्जी तुम्हाला हेल्पफुल राहील. या महिन्यामध्ये जी काही लोकं तुम्हाला भेटतील, जी काही लोकं तुम्हाला मदतीला येतील, तिथे तुम्ही फसणार नाही पहिली गोष्ट. आणि तुमचा जो ध्येय आहे तो सार्थकीला लागेल. ठीक आहे, आता बघणार आहोत मे महिना, मेष राशी, मे महिना. एप्रिलच्या कम्प्लीट अपोजिट महिना हा मे महिना राहणार आहे. मे महिन्यात तुम्हाला थोडंसं सतर्क राहायचं आहे. आपलीच माणसं किंवा आपलीच जवळची लोकं तुम्हाला फसवण्याचे चान्सेस दाट आहेत. ओके, अजून एक असं दिसते की कोर्ट कचेरी असू शकते किंवा जिथे कागदपत्र किंवा कागदोपत्री व्यवहार जिथे होईल, मग काही असू शकतं. ओके, तिथे तुम्ही फसू शकता. ठीक आहे, अजून एक असं की समजा ॲडमिशन असेल, एक्झाम्पल मुलाचं ॲडमिशन असेल आणि तो मेष राशीचा असेल मुलगा किंवा मुलगी, तर ॲडमिशनमध्ये तुमचे पैसे जास्त जातील तर थोडंसं अशा पद्धतीचं दिसतं. आणि नंतर तुम्हाला कळेल अरे माझ्या बाबतीत स्कॅम झाला, तर थोडंसं अशा पद्धतीची एनर्जी मे महिन्यात आहे. तर थोडंसं सतर्क राहायचं आहे. अशी लोकं तुम्हाला आयुष्यात. ओके, तर माझा फोन थोडासा स्पेस फुल झालेली, त्यामुळे मी आता परत व्हिडिओ स्टार्ट केला आहे. ऑफकोर्स तो जॉईंट होऊन मी आता टाकला आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी स्क्रीन थोडी कमी जास्त दिसू शकते. ओके, तर मे महिन्यामध्ये जसं मी सांगितलं होतं की थोडंसं सतर्क राहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, फसवून नाही घ्यायचं स्वतःला आणि आंधळा विश्वास कोणावर ठेवायचं नाही आहे. ओके, तर आता बघणार आहोत जून. तर जून महिना कसा जाणार आहे, मेष राशी. ओके, क्वीन ऑफ पेंटिकल, 2 ऑफ वँड. ओके, मॅनिफेस्टिंग, पहिलं मी असा मुद्दा सांगेन, ज्यांना कोणाला माहिती आहे की मॅनिफेस्ट टेक्निक असते, त्याची व्हिडिओज बरेचसे तुम्हाला यूट्यूबवर भेटून जातील. तर मॅनिफेस्ट टेक्निक एक असते ज्याच्याकडे आपली इच्छापूर्ती होते, इच्छा पूर्ण होतात.
ओके, तर ती टेक्निक तुम्ही आत्तापासून जर सुरू केली एप्रिल महिन्यापासून, तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा अनुभव जूनमध्ये बघायला मिळणार आहे. तर ती टेक्निक तुम्ही जर वापरली, कोणतीही जी तुमच्या मनाला भावेल, जे तुमचं अंतर्मन सांगेल की या टेक्निकने माझी इच्छा मी पूर्ण करीन, निदान जूनपर्यंत झाली तरी चालेल, तर ती टेक्निक जर तुम्ही केलीत तर डेफिनेटली तुमचं मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव बघायला डेफिनेटली बघायला मिळणार आहे सर्वात पहिलं. आणि जर आधीपासूनच तुम्ही जर ती टेक्निक वापरत असाल इच्छापूर्तीसाठी, तर तेही देखील, किंवा नवस असेल तुमचा, तोही जून महिन्यात पूर्ण होताना मला काहींच्या बाबतीत दिसत आहे. अजून एक असं दिसते की हेल्थ आणि रिलेशनशिप या 2 गोष्टीसाठी जून महिना खूप 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 चांगला राहणार आहे. ज्यांची सासू सुनांमध्ये वाद आहेत, नवरा बायकोंमध्ये वाद आहेत, मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये वाद असतील, तर त्याची जी ब्लॉकेजेस आहेत ते निघून जाणार आहेत जून महिन्यामध्ये, आणि वातावरण खूप छान आणि प्रगतिशील राहणार आहे. कारण तुमचा ऑरा ऑलरेडी एक स्ट्रॉंग ऑरा असतो मेष राशीचा, आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला जसं की ॲप आपण अपडेट करतो राईट, तसं मेष राशीची एनर्जी अपडेट होणार आहे जूनमध्ये. त्यामुळे काय होणार आहे, एनर्जी जी आहे ती हाय राहणार आहे, आणि तुम्हाला जे तुमच्यामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत स्पेशली हेल्थ आणि रिलेशनशिपला घेऊन, ते ब्लॉकेजेस निघून जाणार आहेत आणि तुम्हाला तुमचा अनुभव चांगला बघायला मिळणार आहे जून महिन्यामध्ये. आर्थिक स्थिती पण काहींच्या बाबतीत छान स्टेबल राहणार आहे. ओके, आणि येस, काहींच्या बाबतीत ना थोडंसं ट्रिप किंवा टुरिझम किंवा लांब परदेशात जाण्याची संधी किंवा पासपोर्टच्या संदर्भात जी काही कामं अडलेली असतील तुमची, ती पूर्ण होताना जून महिन्यात मला बघायला भेटत आहे. हे काहींच्या बाबतीत लागू होईल. ओके, पण जे दिसते ते मला सांगणं भाग आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे होतं हे एप्रिल, मे आणि जून महिना. ओके, तर तुमच्या ओळखीत जी मेष राशी असते त्यांना हा व्हिडिओ सेंड करा. ह्या पुढची पण मी सगळे 12 राशी सेंड करणार आहेत, तर ते नक्की बघा चॅनेलवर जाऊन, आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.